हाय, आज आपण एका वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत, तो म्हणजे एक्सपायरी डेट आणि शेल्फ लाईफ. तुम्हाला माहीत आहे एक्सपायरी डेट आणि शेल्फ लाईफ यामध्ये काय फरक असतो? तर चला आपण बघूया. ॲक्च्युली ह्या प्रोडक्टची एक्सपायरी डेट आहे 3 मार्च 2025. पण हा प्रोडक्ट मी ओपन केला तर 1 जानेवारी 2024ला. ह्या प्रोडक्टला मला आता फेकावं लागेल. आय हॅव टू थ्रो दिस प्रोडक्ट बिकॉज ह्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ 12 मंथ्स सांगितलेली. ह्यावरती प्रोडक्टची शेल्फ लाईफ लिहिलेली असते, ती 12 मंथ्स सांगितलेली. शेल्फ लाईफ म्हणजे तुम्ही एखादा प्रोडक्ट परचेस करता आणि तो परचेस केल्यानंतर जेव्हा तुम्ही तो प्रोडक्ट ओपन केल्यानंतर तो प्रोडक्ट आपण किती दिवस यूज करू शकतो ही डेट त्यावरती मेन्शन केलेली असते. ती डेट म्हणजे त्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ असते. जसे की आता मी ह्याला जानेवारीमध्ये ओपन केलं होतं 24ला, तर ह्या जानेवारी 25पर्यंत ह्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ होती, ती आता संपलेली आहे. सो हा प्रोडक्ट जरी बाकी असेल तरी मला ह्या प्रोडक्टला टाकावं लागेल बिकॉज याची शेल्फ लाईफ संपलेली आहे. स्टील याची एक्सपायरी डेट 3rd मंथपर्यंत चालेल, तरीसुद्धा मला हा प्रोडक्ट टाकावा लागेल बिकॉज याची शेल्फ लाईफ संपलेली आहे. म्हणून कुठलाही कॉस्मेटिक प्रोडक्ट किंवा मेडिसिन तुम्ही यूज करत असाल तर त्यावरती त्याची शेल्फ लाईफ नक्की चेक करा. जसं तुम्ही एक्सपायरी डेट चेक करता त्याचप्रमाणे शेल्फ लाईफसुद्धा तुमच्या कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरती तुमच्या स्किनची हेल्थ डिपेंड असते. मग कुठल्याही प्रोडक्टची जर शेल्फ लाईफ त्यावर मेन्शन केलेली आहे आणि त्या पलीकडे जर आपण तो प्रोडक्ट यूज करतो आहे तर तो तुमच्या स्किनसाठी हार्मफुल असू शकतो. म्हणून कुठलाही कॉस्मेटिक प्रोडक्ट यूज करताना त्याची शेल्फ लाईफ नक्की चेक करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास, ही माहिती तुम्हाला युजफुल वाटल्यास ह्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.